रोज 30-30 नेहमीची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला होता, म्हणून मी हा चमचमीत बेत बनवला। यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये पाव कप बारीक रवा घातला, मध्ये अशी जागा करून घेतली। यामध्ये पाव कप दही घातलं, 1 चमचा पिठी साखर घातली, अर्धा चमचा मीठ घातलं, पाव चमचा बेकिंग पावडर घातले आणि पाव चमचाच बेकिंग सोडा घातला। दह्याबरोबर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, साखर मिक्स करून घेतलं। हे असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिश्रण सगळ्या पिठाबरोबर मिक्स केलं। यानंतर यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। थोडंसं सैलसर पीठ मळायचं, कारण यामध्ये आपण रवा घातलाय, तर हे जेव्हा आपण रेस्ट करण्यासाठी ठेवू तेव्हा रवा फुलेल आणि हे पीठ घट्ट होईल। तर असा सैलसर गोळा मळून घेतलाय। यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आणि पुन्हा एकदा मळून हे आता आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं। झाकून हे आता आपल्याला 2 तास असं बाजूला ठेवून द्यायचं। इथे मी 1 कप काबुली चणे रात्रभर भिजत ठेवले होते, छान भिजले गेलेत। कुकरमध्ये काढून घेऊया। आता चण्यांच्या वरती 1 इंच पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे। यानंतर इथे अख्खे मसाले, तमालपत्र, वेलची, 2 लवंगा, दालचिनी, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे घातलेत। याबरोबरच इथे मी अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घातलाय। यानंतर यामध्ये मी मीठसुद्धा घातलं आहे। झाकण लावून 4 ते 5 शिट्या याची आपण करून घेऊया। आणि हे छोले शिजत आहेत तोपर्यंत इथे मी एक पेस्ट करून घेते। 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि याबरोबरच इथे मी कोथिंबीरीचे देठ घेतलेत। तर या सगळ्याची पाणी न घालता पेस्ट करून घ्यायची आहे। याबरोबरच इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून ठेवते आणि छोल्यांना रंग छान येण्यासाठी इथे चहाचं पाणी तयार करूया। तर इथे मी 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे। यामध्ये 1 चमचा चहा पावडर घातले आणि या पाण्याला उकळी काढून घेतली। उकळी आल्यानंतर हे पाणी मी गाळून घेतलं आहे। इथे आता 4 शिट्या झाल्यात आणि हे पहा छोलेसुद्धा छान शिजलेत। हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया। यातलं पाणी जे आहे ते आपण छोल्यामध्येच वापरणार आहोत। आता आपण छोले बनवायला सुरुवात करूया। गॅसवरती कढई गरम करत ठेवते। यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं छान तडतडलं की यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा आता ब्राऊन करून घ्यायचा आहे। कांदा पटकन ब्राऊन होण्यासाठी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। छोले उकडतानासुद्धा मी मीठ घातलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घाला। कांदा छान ब्राऊन करून घेतला। आता यामध्ये जी आपण पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे। आता तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची पेस्ट परतून घेतली आहे। यामध्ये आता मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे। यानंतर यामध्ये 1.5 चमचा छोले मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घातले आणि इथे मी चवीप्रमाणे घरगुती लाल तिखट घातले। मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतले। आता यामध्ये मसाले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलं। यानंतर आपण जे छोले शिजवून ठेवलेत त्यातले 2 चमचे छोले इथे घातले आणि मसाल्यांबरोबर असे कुस्करून घेऊया। यामुळे आपल्या ग्रेव्हीला दाटसरपणा यायला मदत होईल। आता उरलेले छोले यामध्ये घालायचे आहेत। अख्खे मसाले जे आपण घातले होते ते काढून घेतलेत मी। सगळं छान असं एकजीव करून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। छोल्यांचं जे पाणी होतं ते घातलं आहे। याबरोबरच आपण जे चहाचं पाणी करून ठेवलं होतं ते सुद्धा घालायचं आहे। तर पहा हे घालताच रंग बदलला आहे, खूप छान रंग येतो यामुळे।
आता यावरती झाकण ठेवून आपण उकळी काढूया। तर इथे पहा छान उकळी आली। तुम्हाला छोले जितके घट्ट किंवा पातळ हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये घाला। तर हे छोले पहा तयार झालेत। याच्यावरून आपण मस्त अशी फोडणी घालणार आहोत, ज्यामुळे या छोल्यांची चव दुप्पट होईल। इथे आता फोडणी तयार करते मी। तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे, पाव चमचा हिंग घातला, यानंतर 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, पाव चमचा इथे लाल तिखट घातलं, यानंतर आलं घातलं सोबत चिरून आणि 2 मिरच्या घातल्यात। यामध्ये मी थोडंसं तूप आणखी घातलं होतं। फोडणी तयार झाली आहे। छोल्यांवरती मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि यावरती आपण जी फोडणी तयार केली आहे ती घालायची आहे। सगळं पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया। तर अगदी चमचमीत असे हे छोले तयार झाले आहेत। आता आपण भटुरे तयार करूया। तर हे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं पहा किती मस्त अशी जाळी आली पिठाला। 2 तास मी हे ठेवलं होतं। पुन्हा एकदा मळून घेऊया। याच्यातला एक गोळा घ्यायचा आहे। आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून याचा आपण भटुरा लाटून घेणार आहोत। तसं लांबट आकाराचा बनवायचा आहे आणि एकसारखा सगळीकडून लाटायचा आहे। कडेने पातळ आणि सेंटरला जाड असा न लाटता सगळीकडे एकसारखा असा भटुरा लाटून घ्यायचा आहे। सुकं पीठ झाडून घेते आणि आता आपण हा फ्राय करूया। तर तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मोठी ठेवायची आहे आणि मग हा भटुरा तेलामध्ये सोडायचा आहे। अगदी मस्त फुललेले भटुरे तयार होतात आणि यामध्ये आपण रवा घातला होता, त्यामुळे थंड झाल्यानंतर सुद्धा हे असेच राहतात। काढून घेऊया आणि इथे मी आणखी एक फ्राय करून घेते। अगदी फुग्यासारखे हे भटुरे तयार होतात। काढून घेऊया। तर भटुरे आणि हे गरमागरम छोले पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतके मस्त हे दिसतात। तर इथे पाहू शकता याला किती मस्त अशी जाळी आली आहे। मैदा न वापरता आज आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। आजचा हा माझा बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।